नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आज आपण फळ्यावर एक महत्त्वाचा घटक लिहिलेला आहे, उभयान्वयी अव्यय। आपण शब्दांच्या वेगवेगळ्या जाती अभ्यासत आहोत। काही विकारी शब्दांच्या जाती, काही अविकारी शब्दांच्या जाती। तर त्याच्यामधली उभयान्वयी कालच्या व्हिडिओमध्ये आपण क्रियाविशेषण अव्यय शिकलो, शब्दयोगी अव्यय शिकलो, त्या अगोदर नाम सर्वनाम विशेषण क्रियापद शिकलो, क्रियापदाचे वेगवेगळे प्रकार शिकलो, संधी पण शिकलो। तर सांगायचं तात्पर्य असं की तुम्ही यापूर्वीचे व्हिडिओ पाहिले नसतील तर ते जरूर पाहून घ्या। तर आता इथे उभयान्वयी अव्यय, अव्यय म्हणजे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की लिंग वचन किंवा विभक्ती जरी आपण बदलली तरी सुद्धा त्या शब्दामध्ये कोणताही बदल होत नाही। असे जे शब्द असतात ते अव्यय असतात। तर उभयान्वयी अव्यय, उभय म्हणजे काय? उभय म्हणजे दोन। आपण म्हणतो ना उभयता, उभय म्हणजे दोन। त्या दोघांना जोडणारा शब्द असतो। मग दोघं कोण असतात? दोन शब्द असतात, दोन वाक्य असतात। दोन शब्दांना जोडणारे, दोन वाक्यांना जोडणारे जे जे शब्द असतात त्यांना सगळ्यांना उभयान्वयी अव्यय असं म्हणतात। खूप सोपा घटक आहे। दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडणाऱ्या शब्दांना उभयान्वयी अव्यय असे म्हणतात। उभयान्वयी अव्ययाचे मुख्यतः दोन प्रकार पडतात, एक प्रधानत्व सूचक आणि दुसरं गौणत्व सूचक। आता याच्यामध्ये आपल्याला परीक्षेमध्ये खालीलपैकी किंवा वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात कोणती असं विचारलं जाणार आहे। परंतु आपल्याला हे दोन मुख्य प्रकार आहेत ते समजून घेणं गरजेचं आहे। बघा इथे लिहिले प्रधानत्व। प्रधान म्हणजे काय? प्रधान म्हणजे मुख्य, की जो कोणावरही अवलंबून नसतो। जे वाक्य अर्थाने स्वतंत्र असतं, ते दुसरं कोणावरही अवलंबून नसतं। ते वाक्य वाचलं की आपल्याला त्यात क्रिया कोण करतंय, क्रिया काय केली आहे, कोणत्या काळात क्रिया झाली होती आहे, हे सगळ्या गोष्टी स्पष्ट कळतात। स्पष्ट, त्याला म्हणायचं प्रधान वाक्य। आणि जे वाक्य वाचल्यानंतर आपणाला काहीतरी अस्पष्ट राहतं, म्हणजे क्रिया कोण करतंय हे कळत नाही कधी, क्रिया काय करतोय हे कळत नाही कधी, क्रिया कोणत्या काळात घडते हे कळत नाही, असं कोणती तरी एखादी गोष्ट त्याच्यामध्ये घडत जाणवते, तेव्हा ते असतं गौणत्व सूचक। गौणत्व सूचक, गौण म्हणजे कमी महत्वाचं। आता आपण इथं प्रधानत्व सूचक वाक्य, त्याच्यामध्ये आपल्याला उभयान्वयी अव्यय शिकायचे। दोन वाक्यांना जोडणारा शब्द जो असतो तो उभयान्वयी असतो। या प्रकारामध्ये दोन्ही वाक्य प्रधान असतात, ती दोन्ही स्वतंत्र असतात, ती दोन्ही कोणावरही अवलंबून नसतात। बघा, विजा चमकू लागल्या आणि पाऊस सुरू झाला। आता विजा चमकू लागल्या, काय विजा चमकू लागलेल्या आहेत? भूतकाळ वर्तमान काळ काय असेल ते तो तुम्हाला समजतो आहे। त्याच्यानंतर पाऊस सुरू झाला हेही तुम्हाला समज आहे, कोणती क्रिया सुरू झालेली आहे हे पण कळत आहे। ही स्वतंत्र वाक्य आहेत, दोन्ही प्रधान वाक्य आहेत आणि त्यांना जोडणारा हा जो शब्द आहे तो आहे आणि दोन वाक्य जोडणारा शब्द आणि असल्यामुळे हे आहे उभयान्वयी अव्यय। मग कधी कधी दोन शब्द जोडतात। बघा, मी आणि आई, बटाटे व कांदे, जाणे अथवा राहणे, दोन शब्द जोडलेत, उभयान्वयी अव्यय। मी गेलो आणि तो उठला, दोन वाक्य आहेत, ती दोन वाक्य जोडलेली आहेत। आता गौणत्व सूचक, आता तुम्हाला कळलं की या दोन्ही वाक्यातून अर्थ स्पष्ट होतो। गुरुजी म्हणाले, पण काय म्हणाले कळतंय का? नाही। आणि म्हणून हे काय आहे? कमी महत्वाचे। सूर्य पूर्वेला उगवतो हे प्रधान झालं, जरी प्रधान वाक्य म्हणजे सुरुवातीला गौण वाक्य असू शकतं, सुरुवातीला प्रधान वाक्य असू शकतं, नंतर गौण वाक्य असू शकतं किंवा नंतर प्रधान वाक्य असू शकतं। फक्त एवढंच लक्षात ठेवा, एक गौण आणि एक प्रधान असं वाक्य असेल तर त्याला गौणत्व सूचक असं म्हणतात। आता दोन वाक्य आणि दोन शब्द जोडणारे कोणकोणते शब्द आहेत त्यांची यादी आपण केली
की आपल्या लक्षात येईल की उभयान्वयी अव्यय कोणती आहेत. आपल्याला उभयान्वयी अव्यय ओळखता येणं अपेक्षित आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. आपण त्याच्यावर आधारित उदाहरण सुद्धा पाहणार आहोत. इथे फळ्यावर काही आपण शब्द लिहिलेले आहेत की हे सगळे शब्द दोन वाक्य किंवा दोन शब्द जोडण्याचं काम करतात. तुम्ही जर बघितलं तर प्रत्येक शब्द तुम्ही स्वतः वाक्यात वापरून पाहायचा आहे. कारण मी जर प्रत्येक शब्द वाक्यात वापरून दाखवला तर आपला वेळ खूप जाईल आणि तुम्हाला माहिती आहे. आणि तुम्हाला जर स्वतःला या घटकामध्ये पैकीच्या पैकी गुण मिळवायचे असतील तर तुम्ही स्वतः हे शब्द वापरून वाक्य बनवायचे आहेत. आता काही एक्झाम्पल म्हणून घेऊयात आपण. आंबा व चिंच, तो आणि मी, तो गेला आणि मी आलो. दोन वाक्य जोडलं. तो आणि मी गावात गेलो. आज आमच्या घरी काका मावशी शिवाय आत्याही आल्या होत्या. म्हणजे शिवाय हा शब्द दोन वाक्य इथं जोडलेली आहेत. आणिक म्हणजे काय? आणिकचा अर्थ काय होतो? आणिकचा अर्थ आणि म्हणूनच वापरतात. अथवा, तो अथवा मी, तो जाईल अथवा मी जाईल. नरो वा कुंजरो आपण जसे वापरतो वा शब्दाने वापरतात. की गुरुजी म्हणाले की सूर्य पूर्वेला उगवतो. म्हणजे इथे दोन वाक्य जोडलेली आहेत. किंवा तर आपण नेहमीच वापरतो अगर, परंतु, पण. आता किंतु हा शब्द नवीन आहे, तो पण परंतु या अर्थानेच वापरला जातो. त्याच्यानंतर परी, तो अभ्यास करतो, परी परीक्षेत मार्क कमी मिळतात. परंतु या अर्थानेच परी वापरला जातात. म्हणून सबब, अभ्यास केला नाही, सबब नापास झाला, कारण नापास झाला. याकरिता, त्याला जेवायला हवे होते, याकरिता तो घरी आला. यास्तव हा शब्द नवीन आहे, तो सुद्धा कारण या अर्थाने वापरला जातो. त्याने अभ्यास केला नाही, यास्तव तो नापास झाला. तेव्हा, की, म्हणजे, तर, कारण, तथापि हे सगळे शब्द काय आहेत? दोन वाक्य किंवा दोन शब्द जोडण्यासाठी वापरले जातात आणि म्हणून ते सगळे उभयान्वयी अव्यय आहेत. आता परीक्षेमध्ये प्रश्न कसे विचारले जाणार? खालीलपैकी उभयान्वयी अव्यय कोणतं? खालीलपैकी अधोरेखित शब्दाची जात कोणती? खालीलपैकी कोणतं उभयान्वयी अव्यय नाही आहे? अशा प्रकारचे प्रश्न विचारले जाणार आहेत. आणि अशा सगळ्या प्रकारचे प्रश्न, कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात त्याची सगळी नमुना उदाहरणं मी ऑनलाईन टेस्टमध्ये खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक दिलेली आहे ती ओपन करून जर टेस्ट सोडवली तर तुम्हाला सगळ्या प्रकारची नमुना उदाहरणं त्याच्यामध्ये मिळणार आहेत. आणि तुम्हाला सगळ्याच उभयान्वयी अव्ययांची, सगळ्याच म्हणजे अजून या व्यतिरिक्तही असू शकतात, परंतु बऱ्यापैकी उभयान्वयी अव्ययांची यादी तुम्हाला मी इथे दिलेली आहे. त्यामुळे तुम्हाला उभयान्वयी अव्यय ओळखता येणं अवघड जाणार नाही. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांना मनापासून धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. यानंतर आपण केवल प्रयोगी अव्यय हा घटक शिकणार आहोत. शब्दांच्या जाती शिकल्या की प्रयोग ट्रिकनुसार कसा शिकायचा हेही आपण बघणार आहोत. त्यामुळे ही सगळी व्हिडिओंची मालिका बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर देखील करा आणि आपली यशोदी प्रकाशनाची पुस्तकं वापरण्यासाठी खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क करा. धन्यवाद.